चला आज आपण काश्मीरच्या इतिहासातल्या एका अशा साम्राज्याची गोष्ट ऐकूया ज्यांच्याबद्दल फारसं बोललं जात नाही, पण ज्यांनी एकेकाळी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली होती. आता हे ऐकायला खरंच अविश्वसनीय वाटेल नाही का? पण विचार करा, एक भारतीय राजा आणि त्याची सत्ता कुठून कुठपर्यंत, थेट बंगालपासून ते कॅस्पियन समुद्रापर्यंत. आणि हे मी नाही सांगत, तर ऐतिहासिक स्रोत आपल्याला हेच सांगतात. तर ही गोष्ट आहे त्याच कर्कोट राजघराण्याची आणि त्यांचे ते महान सम्राट ललितादित्य मुक्तपिंड यांची. बरं, मग प्रश्न पडतो की हे इतकं शक्तिशाली साम्राज्य नक्की आलं तरी कुठून? याचा पाया कोणी रचला? तर बघा, या राजघराण्याची स्थापना झाली होती इसवी सन 625 मध्ये दुर्लभवर्धन नावाच्या राजाने केली. आणि त्यानंतर जवळजवळ 230 वर्ष या एकाच वंशाने राज्य केलं. एका महान साम्राज्याचा पाया त्यांनीच रचला होता. पण पाया तर रचला गेला होता, त्यावर एक अशी भव्य इमारत उभी करायची होती ज्याची उंची कोणी कल्पनेतही आणली नसेल. आणि हे काम केलं एका व्यक्तीने. तब्बल 36 वर्ष विचार करा, 724 ते 776 पर्यंत ललितादित्य मुक्तपीड यांनी आपल्या महत्वाकांक्षेच्या आणि विलक्षण कौशल्याच्या जोरावर राज्य केलं. ऐतिहासिक ग्रंथांमध्ये असं वर्णन मिळतं की ते जन्मापासूनच म्हणजे स्वभावानेच प्रचंड शूर, धाडसी आणि महत्वाकांक्षी होते. आणि याच महत्वाकांक्षेने त्यांना शांत बसू दिलं नाही. त्यांनी विजयांची अशी काही मालिका सुरू केली की अक्षरशः आशियाचा नकाशाच बदलून गेला. त्यांची विजयाची मोहीम खरंच थक्क करणारी होती. म्हणजे बघा, कनौजचा बलाढ्य राजा यशोवर्मा त्याला हरवलं, पूर्वेकडे थेट बंगालपर्यंत धडक मारली, पश्चिमेकडे काबूल जिंकलं आणि एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर उत्तरेला असलेल्या तिबेटी साम्राज्याला सुद्धा आव्हान दिलं. जेव्हा त्यांचं साम्राज्य परमोच्च शिखरावर होतं तेव्हा मध्य आशियातले मोठमोठे प्रदेश त्यांच्या ताब्यात होते. यामुळे काय झालं तर भारतासाठी परकीय आक्रमकांपासून एक अभेद्य, एक शक्तिशाली ढालच तयार झाली होती. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे सगळे अविश्वसनीय पराक्रम म्हणजे काही काल्पनिक कथा किंवा दंतकथा नाहीत, याचे पक्के पुरावे आहेत. कल्हणाची राजतरंगिणी आणि अल-बिरुनीची तारीखे हिंद यांसारख्या प्रसिद्ध विश्वासार्ह ऐतिहासिक ग्रंथांमध्ये या सगळ्या विजयांची व्यवस्थित नोंद केलेली आहे. पण ललितादित्याचं राज्य म्हणजे फक्त युद्ध आणि विजय एवढंच नव्हतं, अजिबात नाही. खरं तर तो काळ संस्कृती आणि तत्त्वज्ञानासाठी एक सुवर्णयुग होता. यासाठी त्यांनी एक नवीन भव्य राजधानीच वसवली. नाव होतं परिहासपूर. आणि हे शहर पुढे जाऊन त्यांच्या विशाल साम्राज्याचं केंद्र बनलं. आणि त्यांच्या राजवटीचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिथली सहिष्णुता. म्हणजे बघा, त्या काळात शैव, बौद्ध आणि सनातन धर्म या सगळ्या वेगवेगळ्या श्रद्धा आणि विचारांना समान आदर दिला जायचा. ही त्या काळासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती. हा तोच काळ आहे जेव्हा काश्मीरमधलं प्रसिद्ध मार्तंड सूर्य मंदिर उभं राहिलं. अशी अनेक अद्भुत वास्तुशिल्प घडवली गेली. आणि एवढंच नाही तर शिवसूत्रसारख्या ग्रंथांची निर्मिती झाली, ज्यामुळे तिथल्या तत्त्वज्ञानाला एक पूर्णपणे नवी दिशा मिळाली. पण मग एक स्वाभाविक प्रश्न मनात येतो की जर हे साम्राज्य इतकं सामर्थ्यशाली होतं, इतकं मोठं होतं, तर मग त्याचा अंत कसा झाला? काय झालं नेमकं? बघा, कोणत्याही मोठ्या साम्राज्याचा ऱ्हास एका रात्रीत होत नाही. याची सुरुवात झाली ललितादित्यानंतर आलेल्या त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांपासून. त्यांच्यामध्ये दुर्दैवाने ललितादित्यासारखं सामर्थ्य किंवा तशी दूरदृष्टी नव्हती. आणि यात एक भावनिक वळण असं आलं की त्यांच्या स्वतःच्या मुलाने राजसिंहासन नाकारलं. त्याने राजेपदाऐवजी शांती आणि मोक्षाचा म्हणजे आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार केला. त्याचा तो एक वैयक्तिक निर्णय होता, पण तोच निर्णय कुठेतरी त्या महान साम्राज्याच्या अंताची सुरुवात ठरला. आणि कर्कोटांची ही संपूर्ण कथा आपल्याला एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. तो प्रश्न म्हणजे, जेव्हा एखादं अख्खं साम्राज्य केवळ फक्त एकाच व्यक्तीच्या अफाट सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर उभं राहतं, तेव्हा त्या एका व्यक्तीनंतर त्या साम्राज्याचं भवितव्य काय असतं